नमस्कार मुलांनो, इयत्ता 6वी इतिहास यामधील 6वा घटक जनपदे आणि महाजनपदे आपण पाहत आहोत. यामधील जनपदांची माहिती आपण पाठीमागच्या पाठामध्ये पाहिलेली आहे. आता आपण महाजनपदे पाहूयात. आता महाजनपदांची माहिती सांगण्यापूर्वी प्रथमतः तुम्हाला महाजनपदांची जुनी नावं आणि नवीन नावं याची प्रथमतः ओळख करून घेऊयात. महाजनपदे एकूण 16 आहेत. तर या 16 महाजनपदांमधील बघा, काशी, कोसल, मल्ल, वत्स, चेदी, कुरु, पांचाल, मत्स्य, शूरसेन, अश्मक, अवंती, अंग, मगध, वृज्जी आणि गांधार व कंबोज म्हणजे एकूण 16 नावं ही या महाजनपदांची आहेत. आता त्याला आधुनिक म्हणजे त्यांच्यानंतर नावं वगैरे बदल झाले आणि नावं बदल झाल्यानंतर आता आपण त्या नवीन नावाने त्या महाजनपदांना ओळखतो. तर आता बघा, पूर्वीचं जे काशी आहे त्याला आता बनारस असं नाव आहे. पूर्वीची कोसल आहे त्याला लखनौ म्हणतात. पूर्वीचं मल्ल आहे त्याचं आधुनिक नाव गोरखपूर आहे. वत्सला आता आपण अलाहाबाद नावाने ओळखतो. जे कानपूर आहे त्याला पूर्वी चेदी म्हणायचे. दिल्ली आहे ते कुरु. आता जे कुरुक्षेत्र म्हटलं जातं की जिथं महाभारत घडलं ते कुरुक्षेत्र म्हणजे आत्ताची दिल्ली आहे पहा. पांचाल जो पांचालीचा म्हणजे जी द्रौपदी आपण म्हणतो ती महाभारतामधील जी द्रौपदी आहे तिच्या वडिलांचं राज्य म्हणजे पांचाल, त्याला आत्ता आपण रोहिलखंड नावाने ओळखतो. त्यानंतर जयपूर हे पूर्वीचं मत्स्य. शूरसेन याला मथुरा नावाने ओळखतात, ही कृष्णाची भूमी. त्यानंतर अश्मकला आत्ता आपण औरंगाबाद म्हणतो. औरंगाबाद महाराष्ट्र याच्यामध्ये बघा, महाराष्ट्रामध्येच हे अश्मक आहे आणि अवंती आहे ते उज्जैनमध्ये. त्यानंतर अंगराजा जो होता ज्याला अंगराजा म्हटलं जायचं तो कर्ण हा अंगराज्याचा होता. त्याला आता चंपा व पूर्व बिहार असं ओळखलं जातं. त्यानंतर दक्षिण बिहार याला मगध नावाने ओळखलं जातं. पूर्वी त्याचं नाव मगध असं होतं. उत्तर बिहारला वृज्जी म्हटलं जायचं. आणि गांधार की जो कौरवांचा मामा होता बघा, दुर्योधनाचा जो मामा होता ना गांधार राज, शकुनी मामा, तो या गांधार राज्याचा होता. त्याला आता पेशावर म्हटलं जातं. आणि गांधारच्या जवळचाच कंबोज, गांधारजवळ ज्याला आपण महाजनपद म्हणतो ते राज्य जे आहे ते कंबोज. अशी एकूण 16 महाजनपदे आहेत आणि त्याची आपण प्राचीन आणि आधुनिक नावं पाहिली. आता आपला जो भारत देश आहे त्याच्यामधील महाजनपदे हे आपण पाहतोय. तर या महाजनपदांची ओळख आपण करून घेऊयात. आता इथं तुम्हाला दिसतंय पहा, दिल्ली, त्याचं पूर्वीचं नाव कुरु आहे. आत्ताच मी तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. त्याच्या शेजारी शूर, पांचाल, कोसल, अवंती, चेदी, वत्स, काशी, मगध, अंग, अश्मक अशी सर्व काही महाजनपदांची नावं आहेत आणि त्यांचं ठिकाण कुठं आहे हे आपल्या लक्षात येते. आणि वर पहा, कंबोज आणि गांधार हे एका साईडला आहे, हिमालय पर्वताच्या बाजूला. तर आता महाजनपदे याच्यामधील सगळ्यात महत्त्वाची अशी 4 महाजनपदे ओळखली जातात. ती म्हणजे कोसल, वत्स, अवंती आणि मगध. आता कोसलबद्दल प्रथम माहिती घेऊयात. कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. त्यानंतर या राज्यातील
श्रावस्ती, या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध आहेत. श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी. गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते. कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन म्हणजे त्यांच्या काळामध्ये झालेला होता. राज्याचे कोसल राज्य हे मगधामध्ये विलीन झाले. कोसल राज्याचे ठिकाण हे आपल्याला या नकाशामध्ये दिसते बघा. कोसल, या ठिकाणी कोसल पांचालच्या शेजारी, दिल्लीच्या जवळ शूरसेन, पांचाल आणि कोसल हे या नकाशामध्ये त्याचं स्थान आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते महाजनपद म्हणजे वत्स. वत्स महाजनपदाचा विस्तार हा उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासचा जो प्रदेश होता तो वत्स महाजनपदाचा होता. कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कौशांबी नगर. आता हे कौशांबी नगर जे होतं ते प्राचीन काळचं आणि नंतर त्याला कोसम म्हटलं जाऊ लागलं. हे एक महत्त्वाचे असे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते किंवा जात होते. कौशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहार बांधले होते. राजा उदयन हा गौतम बुद्धाचा समकालीन होता. म्हणजे वत्स राज्यामध्ये राजा उदयन हा गौतम बुद्धाचा समकालीन म्हणजे ज्यावेळी गौतम बुद्ध होते तेव्हा राजा उदयन हा होता. राजा उदयनानंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व हे फार काळ टिकले नाही. ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले. आता हे वत्सचे ठिकाण जे आहे ते या नकाशामध्ये तुम्हाला दिसते पहा. चेदी, वत्स, काशी, मगध अशी ओळीनं तुम्हाला दिसत आहेत राज्ये. त्यानंतरचे जे आहे ते अवंती. अवंती पण बघा नर्मदा नदीच्या शेजारी अवंती आहे. वरच्या बाजूला दिसतंय तुम्हाला. तर हे अवंती जे आहे ते त्याचं स्थान बघा नकाशामध्ये कुठं आहे. आता अवंतीबद्दल आपण माहिती घेऊयात. मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन असे महाजनपद होते. प्राचीन म्हणजे फार जुने. उज्जैनी म्हणजेच त्याला उज्जैन असं म्हणतात. हे जे नगर आहे त्याची ती राजधानी होती. उज्जैनी हे अवंतीची राजधानी होती. उज्जैनी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता. म्हणजे गौतम बुद्ध आणि महावीर ज्यावेळेस होते आणि त्यावेळेचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये अवंतीचा राजा जो होता त्याचं नाव होतं प्रद्योत. अवंतीचा राजा हा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध राज्यामध्ये विलीन झाले. म्हणजे पूर्वीचे त्यांचे अस्तित्व हे दुसऱ्या राज्यामध्ये विलीन झाले. त्यानंतरचं जे महाजनपद आहे ते म्हणजे मगध. आता मगध जे आहे ते बिहारमधील पाटणा या गया या शहराच्या आसपासचा जो प्रदेश आहे आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते. आणि राजगृह म्हणजेच त्याला राजगीर असंही म्हणतात ही त्याची राजधानी होती. महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधलेला होता. बघा बिंबिसाराचा राजवाडा कुणी बांधला होता तर महागोविंद या वास्तुविशारदाने. त्याला फार असं वास्तुज्ञान होतं बघा. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता. कोणता वैद्य होता तर जीवक हा मगध राज्यामध्ये बिंबिसाराच्या दरबारामध्ये होता.
आपल्याला प्रश्न येऊ शकतो की बिंबिसाराच्या म्हणजे मगध राज्यातील बिंबिसाराच्या दरबारातील वैद्याचं नाव काय? तर जीवक. बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते. आता हे जे मगध राज्य आहे त्याचे जे स्थान आहे ते नकाशामध्ये तुम्हाला दिसते पहा. इथं अंगच्या शेजारी मगध आहे. तर अशी ही नकाशामध्ये पूर्वीची प्राचीन जी महाजनपदे होती ती आपण पाहिलेली, त्याचं स्थान पाहिलेलं आहे. काही जनपदे ही हळूहळू अधिकच बलशाली झाली आणि त्यांच्या भौगोलिक सीमा या विस्तारल्या. अशा जनपदांना महाजनपदे असे म्हटले जाऊ लागले. आपण पाहिलं होतं जनपदे म्हणजे काय, तर छोटी छोटी राज्ये. नंतर तीच राज्ये फार बलशाली झाली आणि त्यांच्या सीमा फार मोठ्या झाल्या, विस्तारल्या गेल्या, म्हणजे त्याचा विस्तार झाला. आणि आत्ताच आपण पाहिलं होतं की बऱ्याच प्रकारची अशी जी महाजनपदे आहे ती दुसऱ्या महाजनपदामध्ये समाविष्ट झाली. आणि जेव्हा त्याचं स्वरूप मोठं झालं तेव्हा त्या जनपदांना आपण महाजनपदे असे म्हणू लागलो. साहित्यातील उल्लेखाच्या आधारे असे दिसून येते की इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदामध्ये 16 महाजनपदांना विशेष असे महत्त्व प्राप्त झाले होते आणि त्यातही कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली. तर अशा प्रकारे महाजनपदाविषयी आपण बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे. तर मी ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, तर महाजनपदाची प्राचीन आणि आधुनिक नावे. एकूण महाजनपदे ही 16 होती. त्याची जुनी नावं आणि नवीन नावं याबद्दल आपण माहिती घेतली. त्यानंतर नकाशामधील त्याचे स्थान पाहिले. त्यानंतर आपण मोठ्या स्वरूपामध्ये जी महाजनपदे अस्तित्वात आली त्या कोसल, वत्स आणि अवंती, मगध या महाजनपदाविषयी आपण माहिती घेतली. कोसल महाजनपदामध्ये आपण पाहिलं की कोसलची जी राजा, कोसलचा जो राजा होता तो प्रसेनजित हा होता. आणि त्यानंतर वत्सचा आपण पाहिलं की राजा उदयन होता. अवंतीचा राजा हा प्रद्योत होता. तसेच मगध पाहिला आपण, मगधचा राजा हा जो होता तोही आपण पाहिलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण महाजनपदांविषयी जी माहिती घेतली. तर या पाठावर मी एक टेस्टही देणार आहे, तर तुम्ही ती सोडवायची आहे. आणि काही उत्तरांमध्ये जर अडचण वाटली तर हा घटक पुन्हा वाचा किंवा मलाही फोनवर अडचण विचारू शकता. धन्यवाद.